सभापती महोदय, बाब क्रमांक 3 मध्ये आज पूर्ण करावं, कारण उद्या बजेट असल्यामुळं पूर्ण करून घेऊ. बाब क्रमांक 3 मध्ये सायबर गुन्हे प्रयोगशाळेसाठी, त्याचबरोबर बाब क्रमांक 4 मध्ये पोलिसांच्या इमारतीसाठी बांधकामासाठी व बाब क्रमांक 5 मध्ये मंजूर अनुदानापेक्षा अपेक्षित अधिक खर्च या सर्वांसाठी पैशाची तरतूद ॲडिशनल डिमांड पुरवणी मागणी या ठिकाणी झालेली आहे. सभापती महोदय, आत्ताच मुख्यमंत्री महोदयांचं भाषण या ठिकाणी झालं आणि त्यातमध्ये त्यांनी राज्य हा कसा उत्तम चाललेला आहे, रोजगार, शिक्षण, अन्य सर्व इंडस्ट्रीज, कायदा सुव्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्चर या बाबतीतलं त्यांनी या ठिकाणी आपला मत या ठिकाणी मांडलं, रिप्लाय दिलं आहे. सभापती महोदय, कोणत्याही इन्व्हेस्टमेंटसाठी शहरामध्ये, अन्य इन्व्हेस्टमेंटसाठी, राज्यामध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी सभापती महोदय राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणं हे अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाचं असतो. सभापती महोदय, वेगवेगळ्या वृत्त माध्यमातून, TV चॅनलच्या माध्यमातून आपण बघतात, मी या ठिकाणी फक्त उदाहरण देतोय की देशाच्या धर्तीवर, जगाच्या धर्तीवर असे काही देश आहेत ज्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था कशी अत्यंतरित्या ठेवली जाते, ते जगाच्या धर्तीवरती एक उदाहरण आहे. सभापती महोदय, मी फक्त एक उदाहरण या ठिकाणी देऊ इच्छितो की मिडल ईस्टचं सौदी अरेबिया, ज्या ठिकाणी करोडोच्या संख्येने, लाखो नाही पाटील साहेब, करोडोच्या संख्येने वर्षभरात तीर्थयात्रेसाठी लोक जात असतात. फक्त एकच उदाहरण देतोय मी की कायदा सुव्यवस्था कशी असायला पाहिजे आणि त्याचे परिणाम काय होतात. तर सौदी अरेबियाला, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सौदी अरेबियाला लोक तीर्थयात्रेसाठी कशाला जातात. करोडोच्या संख्येने वर्षभरात त्या ठिकाणी लोक तीर्थयात्रेसाठी जात असतात सभापती महोदय. आणि नमाजाची वेळ झाली तर लोक आपली दुकानं मोकळी ओपन सोडून जातात, उघडी. करोडच्या संख्येने त्या ठिकाणी जगभरातली माणसं जात असताना त्या ठिकाणी आजवर कधी कोणाचं लगेज चोरी झालं, पासपोर्ट चोरी झालं, दुकानाचं सामान चोरी झालं, घरातले हातातले घड्याळ कोणी काढली, चेन स्नॅचिंग झाली, बलात्कार झाला, महिलांवरती अत्याचार झाला, मुलींचं अपहरण झालं, अशी एकही बाब आजवर मला तरी कुठेतरी वाचण्यात आलेली नाही किंवा ऐकू आलेली नाही. का कायदा कोणाचा असू द्या, कायदा कोणाचा असू द्या, मत इथे असं आहे की कायदा सुव्यवस्था कशी असायला पाहिजे. तर का असं आहे, तर कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी त्या ठिकाणी होत असते. गुन्हा झालं, आरोपी पकडला गेलं तर त्यावर न्यायपालिका जी काय त्यांची पद्धत असेल त्याच्यावरचा निकाल लवकरात लवकर लागतो, तातडीने लागतो. आणि याच भीतीपोटी सभापती महोदय कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र 11-11.5-12 कोटीच्या सुमाराची लोकवस्तीमध्ये आपण जर विचार केलं की आपल्याला 2.5-3 लाख पोलीस दलामध्ये सगळं काही संरक्षण व्यवस्थित होईल, हे काही शक्य नाही. हे कधी शक्य होईल, जेव्हा गुन्हा करणाऱ्यांना कायद्याची भीती राहील की आम्ही गुन्हा केलं तर पकडला जाऊ आणि पकडल्यानंतर ताबडतोब आम्हाला त्या ठिकाणी त्याची शिक्षा भोगायला लागेल. सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये या मागील 1.5 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर महिलावरचे अत्याचार वाढले, मुलांचे अपहरण वाढले. मी फक्त मुलांच्या अपहरणचा आकडा जर आपल्याला दिला तर आश्चर्य वाटतं कामा नये. वर्ष 2014 साली 62 अपहरण होते आणि 2015 साली 166 मुलांचं अपहरण झालं. मुलांनी मुलींचं बलात्कारच्या केसेसमध्ये वाढ झाली, मुला मुलींच्यावर अत्याचाराच्या केसेसमध्ये वाढ झाली. ओव्हरऑल पाटील साहेब क्राईम रेट आपला वाढला, ओव्हरऑल आपला क्राईम रेट राज्याचा वाढला. का वाढलं?
तर शासनाचा वचक नाही. पोलिसांचा बदली API पासून हवालदार पासून तर DG पर्यंत म्हणा की CP पर्यंत म्हणा की DYSP पर्यंत म्हणा 3 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये 1.5 वर्षामध्ये विचारला गेला तर म्हणतात की आमची बदली तर कधी होऊ शकते. याचा अर्थ काय म्हणजे नगरपालिकेमध्ये एखाद्याचा वॉर्ड उद्या पुढच्या टर्मला आरक्षण होणार आहे म्हणून तो तिथे निवडून आलेला लोकप्रतिनिधी सुद्धा लक्ष देत नाही हे आपल्याला सामाजिक जीवनामध्ये दिसते. त्याच पद्धतीने लोक गृह खाता सुद्धा चाललेला आहे. सभापती महोदय तितकंच नाही तर मागील वर्षभरामध्ये 6 महिला पोलीस 163 पोलिसांचा वर्षभरात मुंबई पोलीस मधला कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी 2 आत्महत्या केली तर 7 जणांनी आत्महत्या केली. 2 हत्या झाली. 36 हृदयविकाराने मृत्यू पडले आणि अन्य आजाराने 35 लोक मृत्युमुखी पडले. बाबावरच बोलतोय, कायदा सुव्यवस्थेवरच बोलतोय. ज्या आपण पूरक मागणी मागितलेली आहे त्यावरच बोलतोय. सभापती महोदय, ही जी रक्कम इथे आपण म्हटलेली आहे पोलीस स्टेशन बनवण्यासाठी असेल, घर बनवण्यासाठी असेल, त्याच्यावरच बोलतोय की कायदा सुव्यवस्था ठेवायचा असेल तर ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्थेची धडक असायला पाहिजे. आपल्याकडे लिमिटेड फोर्स आहे. तुम्ही पोलिसांची भरती पण थांबवलेली आहे. 60,000 पोलीस दल मध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे तरी आपण त्याची भरती बंद केलेली आहे आणि त्यामुळे क्राईम रेट वाढला आहे का? वेकन्सीज त्या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे वाढलेला आहे का? सभापती महोदय, नागपूर ज्या शहरातनं ज्या जिल्ह्यातनं मुख्यमंत्री साहेब येतात तिथला कारागृह गेस्ट हाऊस सारखा झालेला आहे. आरोपींना वाटतील त्या सुखसोयी त्या ठिकाणी पुरवली जात आहे. अशा प्रकारे कारागृहाची परिस्थिती आहे. सभापती महोदय, राज्यात कधी घडलं नाही. नागपूर शहरातनं 5 आरोपी पळून गेले. 5 लोक पकडले गेले ती नंतरची बाब आहे. याचा अर्थ काय? तुम्ही सगळ्यांना पळवणार आणि नंतर पकडणार? हे कायदा सुव्यवस्थेचा ही परिस्थिती आहे. नागपूर मधनं कारागृहातनं 5 आरोपी कैदी पळून गेले. सभापती महोदय, ही परिस्थिती आहे. सभापती महोदय, ठाणे जिल्हा सर्वात मोठा, मुंबई नंतर सर्वात मोठा जिल्हा झालेला आहे. एक पोलीस कमिशनरेट आहे, एक पोलीस अधीक्षक आहे, 7-8 महापालिका आहे. वर्षोनवर्ष कोस्टल कमिशनरेटचा प्रस्ताव त्या ठिकाणी प्रलंबित आहे. मागील 5 वर्षात शासनाने कोस्टल पोलीस स्टेशन म्हणून 5-6 पोलीस स्टेशनची निर्मिती केली. पण त्या ठिकाणी ठाणे ग्रामीण मधला शहापूर, मोरबाड, कसारा, मीरा, भाईंदर अशा ज्या परिसर आहेत त्याला पोलीस अधीक्षक ठेवलाय. एका बाजूला पोलीस आयुक्तालय, एका बाजूला पोलीस अधीक्षकाच्या ताब्यामध्ये हे. आणि त्या ठिकाणी सभापती महोदय, ज्या पोलीस स्टेशन्स तयार झालेत त्या पोलीस स्टेशन्सला कुठे बनवण्यात आलं? एक मिनिट. आता ही चर्चा पूर्ण होईपर्यंत आणि उत्तर पूर्ण होईपर्यंत सभागृहाचा कामकाज वाढवण्यात येईल. सभापती महोदय, कोस्टल पोलीस. सभापती महोदय, कामकाज सल्लागार समितीमध्ये या विषयावर, पूरक मागण्यांच्या विषयावर चर्चा झालेली होती आणि त्यावेळेला असं ठरवण्यात आलं होतं की संबंधित खात्याचे मंत्री पुरवणी मागण्यांच्या निमित्तानं जे प्रश्न उपस्थित होतील ते खातेनिहाय त्याची उत्तरं देतील. पण एकूण वेळेचं नियोजन बघता जे मुद्दे आम्ही सगळ्यांनी इथे मांडलेले आहेत त्याची दखल घ्यावी आणि या सगळ्या मंत्र्यांच्या वतीने अर्थराज्यमंत्र्यांनी ह्याचं उत्तर दिलं तरी सभागृहाला ते मान्य होईल. आणि विनंती एवढीच राहील की ज्या सदस्यांनी
प्रश्न उपस्थित केले त्या त्या खात्याच्या संदर्भात त्याची लेखी उत्तरं त्या त्या सदस्यांना संबंधित मंत्र्यांनी पाठवावी, म्हणजे मग हा प्रश्न आपला सुटू शकतो. सभापती महोदय. एक मिनिट. प्रथा आणि BSCची प्रथा अशी आहे की सगळ्या मंत्र्यांनी उत्तर दिले पाहिजेत अशाच प्रकारचं ठरलेलं आहे. पण जर सभागृहामध्ये सगळ्यांचं एकमत असेल किंवा हरकत नसेल तर वित्त मंत्र्यांनी एका मंत्र्याला उत्तर दिलं तरी चालेल. अनुमती जर सगळ्यांची असेल तर, एकमतानं सगळ्यांची अनुमती असेल तर. बाकी ठीक ठीक. सभापती महोदय, ज्या नव्याने पोलीस स्टेशन्स तयार करण्यात आले, आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की आता पोलीस स्टेशन्स कुठे तयार झाले. रोडवर पाटील साहेब, मीरा रोडला नया पोलीस स्टेशन तयार झाला, रोडवरती पोलीस स्टेशन बांधण्यात आला. अजून त्याला जागा कमी पडली तर एक अनधिकृत डिक्लेअर झालेल्या इमारतीमध्ये पोलीस स्टेशन, नयानगर पोलीस स्टेशन भरवला जातो. पोलीस स्टेशनची जागा आरक्षित आहे. पोलिसांना विचारल्यावर संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं शासनाकडे पैसे नाही म्हणून आम्ही ती जागा ताब्यात आरक्षणाची घेऊ शकत नाही. उत्तनमध्ये असाच एका मासेमाराच्या घरामध्ये पोलीस स्टेशन, कोस्टल कमिशनरेट. सभापती महोदय, टेररिस्टचे विषय समोर असताना कोस्टल कमिशनरेटला किती आपण स्ट्रेंथन करायला पाहिजे, किती निधी उपलब्ध करून दिली पाहिजे. आता याच्यामध्ये जी निधी दिलेली आहे बांधकामासाठी, मला माहीत नाही की या सगळ्या पोलीस स्टेशनसाठी आपण निधी उपलब्ध करून दिलेली आहे का नाही. दिलेली नसेल तर माझी विनंती राहील की याच्यामध्ये जर दिली नसेल तर बजेटमध्ये तशी तरतूद करावी. याच्यामध्ये एक मिनिट नाही चालेल चालेल. सभापती महोदय, पोलिसांकडनं होणाऱ्या अत्याचारांबाबतीत सभापती महोदय, राज्य शासनाने हायकोर्टामध्ये एफिडेव्हिट दिलं, एक हमीपत्र दिलं आणि त्या हमीपत्रामध्ये राज्य शासनाने हे सांगितलं की आम्ही पुढच्या 3 महिन्यात राज्यभरामध्ये पोलिसांकडनं करण्यात आलेल्या अत्याचारांसाठी चौकशी करण्यासाठी नियंत्रण कक्ष त्या ठिकाणी आम्ही स्थापन करणार. सभापती महोदय, अद्यापि शासनाने याच्यावरती कोणतीही कारवाई केलेली नाही. एका बाजूला कायदा सुव्यवस्था, क्राईम रेट वाढणं, अत्याचार वाढणं, कायदा सुव्यवस्था नसणं राज्यामध्ये, अशा सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या नजरेसमोर येतात सभापती महोदय, तर कोणता आधारे आपण म्हणतात की आमच्या राज्यामध्ये हजारो कोटी रुपयाचा इन्व्हेस्टमेंट आला. कोणताही इन्व्हेस्टमेंट येत असताना सभापती महोदय, इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या कंपनी, मल्टीनॅशनल पहिला कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी त्याचा आढावा घेत असते. सभापती महोदय, ऊर्जा पान क्रमांक 67, ऊर्जा व कामगार विभाग, पूर्वक मागणी 1516, पान क्रमांक 65, बाब क्रमांक 39, 40, 41, 42 आणि 43. सभापती महोदय, मुख्यमंत्री साहेबांनी आता उल्लेख केलाच आणि आपण सगळ्यांनी ऐकलंच. स्मार्ट सिटी, मेक इन इंडिया, हे सगळं घोषणा, चांगली घोषणा या ठिकाणी झाली, चांगले कार्यक्रम झाले. सभापती महोदय, लाखो कोट्यवधी रुपयांचे MOU सह्या करण्यात आले, अशा प्रकारचं चित्र उभं करण्यात आला. सभापती महोदय, आजवर शासनाने हे नाही सांगितलं की MOU ठराविक कंपन्यांचं नाव जाहीर करण्यात आले, रेमंड्स, अमुक ढमुक असे ठराविक कंपन्यांचं नाव त्या ठिकाणी जाहीर करण्यात आले. सभापती महोदय, पण लाखो कोट्यवधी रुपयांचे जे MOU सह्या झालेत ते कोणत्या सेक्टरमध्ये झालेत? शासनाची ताकद नव्हती का? शासनाकडे टेक्नॉलॉजी नव्हती का? शासनाकडे मॅनपॉवर नव्हता का? काय कारणच आपल्याला हे MOU प्रायव्हेटायझेशनमध्ये, PPT मध्ये आणि BOT त्या तत्वावरती करायला लागलं? शासनाने याच्यावरती माहिती द्यायला पाहिजे. सभापती महोदय, या सभागृहामध्ये झाली चर्चा की आम्ही त्या इंडस्ट्रीजना पाणी पुरवठा करून देणार आहोत, पण किती हजार कोटीच्या इंडस्ट्रीजना, की लाखो कोटीच्या इंडस्ट्रीजना, की लाखो हजार कोटीच्या इंडस्ट्रीजना? एका बाजूला शेतकऱ्यांची आत्महत्या, पाणी अभावी, ग्लोबलायझेशन, ग्लोबल वॉर्मिंग यामुळे होत असलेला प्रश्न, त्यामध्ये हाही मोठा प्रश्न होतो की सभापती महोदय, त्या मेक इन इंडियाचा लोगो बनवण्यात आला. सभापती महोदय, महाराष्ट्रामध्ये टायगर आहेत,
वाघ तुमच्या आता भाजपाच्या सरकारमध्येच तुमच्या सोबत वाघ आहेत, पण त्या वाघाला कोंडून गुजरातच्या वाघाचा लोगो बनवायचं काय कारण होता, हाही प्रश्नाला लोकांना उत्तर मिळू शकलेला नाही. सावंत साहेब, वाघ सोबत असताना भाजपाला गुजरातचा सिंह असताना, टायगर असताना सोबत गुजरातचा वाघ आणून त्याचा लोगो करायला लागला, याचाही प्रश्नाचं उत्तर मिळालेला नाही. सभापती महोदय, तुम्हाला शोधायला लागेल. सभापती महोदय, अल्पसंख्याक विकास विभाग, पान क्रमांक 109, पुरवणीक विभाग, पुरवणी मागणी. सभापती महोदय, या देशाची घटना प्रिएम्बल मध्ये काय म्हटलंय? वी द पीपल ऑफ इंडिया हरिभाऊ राठोड having हरिभाऊ राठोड solemnly resolved to constitute India into sovereign and last मुद्दा आहे माझा, लास्ट मुद्दा आहे. India sovereign socialist secular democratic republic and to secure to all its citizens. सभापती महोदय, पुढे म्हटलंय जस्टिस, सोशल, इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल, लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, faith and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. हे घटनेमध्ये म्हटलं आहे, घटनेचे प्रियंबल आहे. सभापती महोदय, चांगला स्लोगन देशभरामध्ये ऐकू मिळतो, सबका साथ सबका विकास. असंही म्हटलं जातं की आम्ही सर्व भाजपाचे लोक म्हणतात की आम्ही घटनेला मानतो. मग या घटनेच्या प्रियंबलला जे उल्लेख आहे याच्यावरती आपला विश्वास आहे का? आणि जर याच्यावरती विश्वास असेल तर प्रश्न उद्भवतो. सभापती महोदय, आपण म्हटलंय सबका साथ सबका विकास, मागील बजेटमधला जे फंड्स अलोकेशन्स होते त्यातले किती निधी उपलब्ध वापरण्यात आली, आत्ताच या ठिकाणी टकले साहेबांनी वाचून दाखवलं. सभापती महोदय, सच्चर समितीच्या अनुषंगाने केंद्र सरकारकडनं मिळालेल्या फंड्स यावर्षी 95% लॅप्स होऊन केंद्र सरकारला परत गेलाय. सभापती महोदय, हा विषय इथपर्यंतच थांबला नाही तर मागच्या बजेटमध्ये मौलाना आझाद कॉर्पोरेशनला ज्या निधी द्यायची होती त्यापैकी किती निधी दिली, किती लोकांना आपण शिक्षणासाठी त्या ठिकाणी कर्ज देऊ शकले, किती मुलांना स्वयंरोजगारासाठी मदत आपण करू शकलो. सभापती महोदय, औरंगाबादला हज हाऊस बनवण्याचं काम सुरू करायचं आहे, नागपूरला सुरू झालं, किती निधी दिली या पुरवणीक मागणीमध्ये त्याचा उल्लेख का नाहीये? सभापती महोदय, महाराष्ट्र स्टेटचा उर्दू अकॅडमी, उर्दू भाषा ही काय इस्लाम धर्माची संबंधित नाही, उर्दू भाषा हे काय मुसलमानांशी संबंधित नाही. उर्दू भाषा मुघल सल्तनतनी सर्व आर्मीच्या लोकांना बोलण्यात यावी म्हणून एक भाषाची निर्मिती दिल्लीमध्ये केली होती. आणि म्हणून तुम्ही बघितलं तर उर्दू भाषेमध्ये तुम्हाला संस्कृतचे शब्द आढळतील, मराठीचे शब्द आढळतील, गुजरातीचे शब्द आढळतील, अंग्रेजीचे शब्द आढळतील. पण राज्यामध्ये मागील 1.5 वर्षामध्ये उर्दू अकॅडमीच्या संदर्भामध्ये सरकार कोणतीही भूमिका घ्यायला तयार नाही. सभापती महोदय, मागच्या बजेटमध्ये आपण म्हणलो की गर्ल्स हॉस्टेल आम्ही राज्यभरामध्ये मुलींना शिक्षण देण्यासाठी, अल्पसंख्याक समाजाच्या मुलींना पुढे आणण्यासाठी, महिलांना शिक्षण देण्यासाठी आम्ही हॉस्टेल्स उभारू. मुंबईमध्ये, विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये पूर्ण वर्षभरामध्ये एकही हॉस्टेलची जागा ताब्यात घेण्यात आली नाही, एकही हॉस्टेलला 1 रुपया निधी देण्यात आली नाही. सभापती महोदय, एरिया विकास डेव्हलपमेंट जे मायनॉरिटीचा महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या ठिकाणी अल्पसंख्याक समाज एक संख्येने आहे, एक पर्सेंटेजनी आहे, त्या ठिकाणी दरवर्षी ते निधी दिली जाते. आजवर राज्यभरामध्ये कोणत्याही प्रभागामध्ये त्या निधी वाटण्यात आलेली नाही. सभापती महोदय, हे आहे का तुमचं घटनेला मानणारे, घटनेच्या सगळ्या आर्टिकल्सला मानणारे, हीच तुमची भूमिका आहे का? सभापती महोदय, माझी याच माध्यमातून शासनाला विनंती राहील की राज्य करत असताना आपण घटनेच्या आधारे सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन राज्य करावं आणि जे जे काय आपल्याकडनं चुकलेलं आहे ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करावं आणि या पुरवणीक मागणीमध्ये त्या हिशोबाने त्याची नियोजन करावं. धन्यवाद. मला बोलू दिल्याबद्दल